मंठा कृषी कार्यालयातील भ्रष्टाचार उघड झाला असून संभाजी ब्रिगेडने उपकृषी अधिकाऱ्यावर गंभीर अनियमिततेचे आरोप करत तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे निवेदन दिले। शेतकऱ्यांकडून पाहणीवेळी अवैध पैशांची मागणी, पाहण्यात जाणून बुजून मोठा विलंब, नसलेल्या अवजारांची पाहणी पूर्ण दाखवून अनुदानात गैरव्यवहार, फळ लागवड, बांबू योजनांतील अनियमितता आणि वर्षभर फक्त एकच मास्टर काढल्यासारखे प्रकार निदर्शनास आणले। अधिकारी कार्यक्षेत्रात न राहता 8 ते 10 दिवसांतून एकदा येत असल्याचा आरोपही करण्यात आला। संभाजी ब्रिगेडने तात्काळ चौकशी, पूर्ण पडताळणी आणि कठोर कारवाईची मागणी करत 8 दिवसांत कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे। आज संभाजी ब्रिगेड मंठाच्या वतीनं मंठा मंडळ क्रमांक 1 सज्जा क्रमांक 2 या कार्यक्षेत्रामध्ये जे काही कार्यरत असणारे उपकृषी अधिकारी यांच्या बाबतीत संभाजी ब्रिगेड मंठ्याकडे अनेक तक्रारी आल्यानंतर आज संभाजी ब्रिगेड मंठ्याच्या वतीनं या तालुका कृषी अधिकारी कार्यालयाला आज निवेदन देण्यात आलं। खरं तर महाडीबीटीमध्ये सर्वसामान्य शेतकरी वेगवेगळ्या अवजारासाठी फॉर्म भरतो। फॉर्म भरल्यानंतर त्यांचा नंबर लागतो। नंबर लागल्यानंतर संबंधित जो काही लाभधारक आहे त्या लाभधारकाला जे काही अवजार मिळते त्या अवजाराची ज्यावेळेस या कृषी कार्यालयामार्फत जे काही उपकृषी अधिकारी आहेत यांच्या मार्फत जी काही पाहणी होती त्या पाहणीमध्ये या मंडळामध्ये अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे तक्रारी केलेल्या आहेत की पाहणी करत असताना हा संबंधित जो काही अधिकारी आहे तो अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करत असताना प्रत्येक अवजारा संबंधी पाहणी करत असताना आर्थिक पैशाची मागणी केल्याशिवाय किंवा आर्थिक पैशाची मागणी झाल्याशिवाय किंवा पैसे दिल्याशिवाय कोणतीही जे काही यंत्र आहे मिळालेल्या शेतकऱ्याला ते मंजूर केल्या जात नाही। एवढंच काय, जी काही पूर्वसंमती आहे या पूर्वसंमतीसाठी अनेक शेतकऱ्याच्या अशा तक्रारी आहेत की 10,000 पासून अधिक रक्कम या संबंधित जे काही अधिकारी आहे अधिकारी वर्गाकडून मागण्यात येत आहे। त्याशिवाय कोणतेही यंत्र हे मंजूर होत नाही किंवा मंजूर झाल्यानंतर जी काही पाहणी आहे ती प्रत्यक्षात केल्या जात नाही। अशा अनेक तक्रारी संभाजी ब्रिगेडकडे आलेल्या आहेत। एवढंच नाही तर अशा अनेक आहेत की सर्वसामान्य शेतकरी आपला कोणत्या ना कोणत्या माध्यमातून शेतामध्ये फळबाग करतो आणि फळबाग केल्यानंतर अशा आमच्याकडे बऱ्याच तक्रारी आहेत की फळबाग केल्यानंतर संबंधित शेतकरी तिथे शेतामध्ये रोप लावतो, त्याच्यानंतर संबंधित त्याची उपजीविका करतो आणि उपजीविका करल्यामार्फत ज्या झाडाला छोट्यापासून मोठं करतो आणि मोठं केल्यानंतरही संबंधित कार्यालयाकडून कोणतंही ज्यावेळेस पूर्वसंमती असेल समजा शासकीय जे काही यंत्रणा असेल ती शासकीय यंत्रणा कशा पद्धतीनं काम करते याचं एकच उदाहरण सांगतो की मंगरुळ गावामध्ये अंकुश जाधव नावाच्या एका शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमध्ये केळी लावली आणि केळी लावल्यानंतर संबंधित या कार्यालयाकडे त्या मार्फत सर्व जे काही कागद असतील बाकीच्या सगळ्या गोष्टीची पूर्तता केली आणि पूर्तता केल्यानंतर संबंधित त्या व्यक्तीची केळीला आज माल लागण्याची वेळ आलेली आहे। पण माल लागल्याची वेळ आल्यानंतर सुद्धा संबंधित या कृषी कार्यालयाकडून कोणतीही त्याची दखल किंवा त्या पद्धतीनं मान्यता भेटून सुद्धा अद्याप त्याची कोणतीही पाहणी केल्या जात नाही। मग याच्यावरून आपल्याला कळू शकतो की या कृषी कार्यालयाचा कसा भोंगळा कारभार आहे। एवढंच काय तर संबंधित अनेक शेतकरी आहेत की अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये फळबाग किंवा अन्य पिकाची लागवड केल्यानंतर ज्यावेळेस इकडे मान्यता घेण्यासाठी आल्यानंतर संबंधित मान्यता भेटल्यानंतर संबंधित आपल्या शेतामध्ये खड्डे खांदले येते आणि खड्डे खांदल्यानंतर संबंधित कार्यालय 1 वर्षामध्ये 1 मास्टर काढतो। याचाच अर्थ आपल्याला कळू शकतो की संबंधित कार्यालय कशा पद्धतीने आपला कारभार चालवत आहेत आणि संबंधित जे काही अधिकारी आहेत यामध्ये जे काही अधिकारी असतील त्या अधिकाऱ्यावर तात्काळ या संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडून एक स्वतंत्र चौकशी समिती नेमावी आणि स्वतंत्र चौकशी समिती नेमल्यानंतर संबंधित जे काही दोषी अधिकारी आहेत या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करावी। अन्यथा संभाजी ब्रिगेड मंठ्याच्या वतीनं याच कार्यालयासमोर येत्या 8 दिवसानंतर स्वतंत्र चौकशी समिती समून जर चौकशी केली नाही तर या कार्यालयासमोर लोकशाही मार्गाने धरणे आंदोलन किंवा तीव्र आंदोलन करण्यात येईल। एवढं या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। जय जिजाऊ, जय शिवराय। देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, देश की ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड।